नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर श्रीधर कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेली एक अतिशय सुंदर बोधकथा तुमच्यापर्यंत पोहोचवते. एका गावाबाहेर एक शंकराचं देऊळ होतं. ते स्वयंभू स्थान होतं. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्यानं त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढवण्यात येई आणि हजारो लोक तिथे दर्शन घेण्याकरता येत. राजा रोज देवाच्या पूजेला जायचा. पाहिमाम पाहिमाम असं म्हणायचा. आता राजाकडची ती पूजा, तिचा थाट काय वर्णावा, किती सांगावा. सुंदर सुगंधी फुलांच्या माळा, बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या, चंदनाचा सुवास, उदबत्त्यांचा घमघमाट, ओवाळायला कापूर, बाहेर चौघडा, अशा थाटानं पूजा व्हायची. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार काही कोणाशी बोलायचा नाही. महादेवाच्या पिंडीला तो प्रदक्षिणा घालायचा, आसन मांडून जप करायचा, झाडाचा फक्त पाला खायचा आणि जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचं पाणी प्यायचा, असा त्याचा नित्यक्रम असायचा. एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला आणि महादेवाच्या दर्शनाला गेला. संन्यासी शांतपणे बसला होता. यावर तो परगावचा मनुष्य त्या संन्यासाला म्हणाला, महाराज, एक प्रश्न विचारू का? संन्यासी म्हणाला, विचार. इथे तुम्ही खूप दिवसापासून आहात. देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात. त्यांच्यातला देवाचा खरा भक्त कोण? खरं सांगू का? हो हो, खरं सांगा. दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय परवा? ऐक तर, इथं 2 प्रहरी एक गुराखी येतो. तो खरं या महादेवाचा भक्त आहे. त्याला वेदमंत्र येत नाही, तो जपजाप्य करत नाही. आणि पूजा तरी कशानं करणार? कुठून आणणार गंध? कुठून आणेल निरंजन? इथं राजा रोज पूजेसाठी येतो. कशी घवघवीत पूजा करतो, किती माळा, किती कापूर. पण तरीसुद्धा त्या राजापेक्षाही तो गुराखी मोठा भक्त आहे. असं का? महाराज, तुमच्या म्हणण्यावर काही विश्वास बसत नाही. तो माणूस त्या संन्याशाला म्हणाला, उद्या ये, तुला प्रचिती दाखवतो. राजा पूजा करेल त्यावेळेस ये आणि दुपारी गुराखी येईल त्यावेळेससुद्धा ये. हो, अवश्य येईन. मग तो मनुष्य निघून गेला. संन्यासी आपल्या कर्मात रमला. दुसरा दिवस उजाडला. तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला होता. काही वेळानं राजा आला. चौघडा वाजायला लागला. महापूजा सुरू झाली. माळा चढवण्यात आल्या. कापूर पेटवून राजा ओवाळू लागला. इतक्यात काय झालं, देऊळ एकदम हलायला लागलं. भूकंप होणार असं वाटलं. राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतील की काय असं त्याला वाटलं आणि त्याच्या हातातली आरती खाली पडली. मग काय, कुठलं ओवाळणं, कुठली पूजा? राजा अगदी धावत पळत मंदिराच्या बाहेर आला. राजाच्या बरोबरचे सगळे पळत सुटले. पूजा अर्धवट सोडून. थोड्या वेळानं सगळं वातावरण शांत झालं. दुपार झाली. तो गुराखी आला. त्याच्या गायी रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभाऱ्यात शिरला. पिंडीला त्यानं कडकडून मिठी मारली. नंतर त्यानं आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर डोळे मिटले आणि तिथेच तो कांदा भाकर खायला लागला. देव म्हणजे जणू त्याची आईच. इतक्यात देऊळ हलायला लागलं. डोक्यावर दगड पडतील की काय असं वाटायला लागलं. भूकंप होतोय असं वाटलं. पण मग गुराख्यानं काय केलं? तो पळाला नाही. त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठीच मारली आणि देवा, आता सांभाळ, असं तो म्हणाला. देऊळ हलायचं थांबलं. गुराख्याला आनंद झाला. त्यानं पोटभर भाकरी खाल्ली. देवाला नमस्कार केला. देवा, तूच माझं रक्षण केलंस, असं म्हणाला आणि पुन्हा रानात गेला. आता ज्याला प्रचिती हवी होती ना, हा मनुष्य 2 वेळा तिथेच होता. संन्याशानं त्याला विचारलं, काय पटलं की नाही? राजा पळून का गेला आणि गुराखीत का तिथेच राहिला? अरे, राजा ज्या पिंडीची पूजा करत होतं ना, ती पिंडी त्याला खरोखरच देवाची वाटत होती का? देऊळ हलायला लागताच तो पळाला. देव जवळ असता तो पळाला असता का? संकटात देवाशिवाय कोण तारणार? पण ही पिंड काय रक्षण करेल असं त्याला वाटलं आणि त्यानं मग स्वतःच्या पायांवर जास्त विश्वास ठेवला. ती पिंड म्हणजे केवळ त्याला दगडच वाटत होती. पण तो गुराखी देऊळ हलायला लागताच त्यानं पिंडीलाच मिठी मारली. संकटात एखादं लहान मूल आईला बिलकतं ना, अगदी तसंच.
त्याला ती पिंडी म्हणजे दगड नाही वाटला. त्याला तिथे खरोखरच देव दिसत होता. ती पिंड परमेश्वराची आहे, महादेवाची आहे आणि तोच आपलं रक्षण करेल असं त्याला मनापासून वाटत होतं. त्याच्या भक्तीचा भाव खरा होता. त्याच्या भक्तीत फुलं नसतील, कापूर नसेल, चंदन नसेल, पण या सगळ्या सुगंधाहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता. आता पटलं ना? श्रोते हो, दासांनी म्हटलंच आहे, भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. जयासी भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निज दासाचे. ज्याची देवावर खरी श्रद्धा आहे त्याचा भाव भगवंताला जास्त प्रिय वाटतो आणि मग अशा भक्तापुढे तो विरघळतोच. म्हणूनच त्याच्या संकटाच्या वेळेस त्याला वाचवण्यासाठी देव धावून येतो. जैसा भाव जयापासी, तैसा देव तयापाशी. परमेश्वरावर निस्सीम प्रेम करणाऱ्या भक्तांची काळजी ही देवालाच असते आणि आपली काळजी फक्त देवालाच आहे ही मनपूर्वक भावना एखाद्या निस्सीम भक्ताच्या मनातच येऊ शकते. हो ना? म्हणूनच भगवंताच्या भक्तीचं अवडंबर न माजवता केवळ समर्पण भक्तीनं केलेली त्याची पूजा ही नक्कीच त्याच्यापर्यंत पोचते, हेच खरं. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.